एक शिक्षक आणि विद्यार्थ्याचं अतूट आणि भावनिक नातं काय असावं? आज जी मी कविता तुमच्यासमोर सादर करत आहे, त्या कवितेतून तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर भारताने आदर्श घ्यावा असं एक आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय विजया जाधव अर्थात विजया इंगळे मॅडम. 1993 ते 1997 पर्यंत सौ रेश्मा रवींद्र पानसरे आणि त्यावेळची रेश्मा बबन कुलवडे ही त्यांची विद्यार्थिनी. त्या विद्यार्थिनीचं आणि शिक्षिका मॅडम यांचं अतूट भावनिक नातं आज 30 वर्षानंतरही कसं जिवंत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक शिक्षकानेच याचा आदर्श घ्यावा असं ज्वलंत उदाहरण म्हणजेच आजची सादर करीत असलेली कविता. कवितेचे शीर्षक आहेत माझ्या बाई. सादर करत आहे, काव्य वाचन करत आहे श्री रवींद्र दशरथ पानसरे आणि काव्यरचना आहे विजया जाधव अर्थात विजया इंगळे मॅडम यांचीच विद्यार्थिनी सौ रेश्मा रवींद्र पानसरे मॅडम मड जुन्नर. आणि ही कविता विजया जाधव मॅडम यांच्याबद्दलच लिहिलेली आहे, त्यांच्या विद्यार्थिनीनेच. चला ऐकूयात कविता माझ्या बाई. कधी झालात मैत्रीण तर कधी झालात आई, कधी झालात मैत्रीण तर कधी झालात आई. बाई खरंच तुमच्यासारखं या जगात कोणी नाही, या जगात कोणी नाही. माझं बालपण खरंच तुमच्यामुळे सावरलं, माझं बालपण खरंच तुमच्यामुळे सावरलं. गहिवरल्या भावनांना तेव्हा तुम्हीच आवरलं, तेव्हा तुम्हीच आवरलं. आठवतो बाई मला, आठवतो बाई मला अजून तो मातृपूजनाचा दिवस. आई असावी जवळ असे वाटायचे होते ते दिवस, असे वाटायचे होते ते दिवस. सगळ्यांनी आईचं त्या दिवशी केलं होतं पूजन. मीच तुझी आई म्हणून तुम्ही केलं होतं सांत्वन, तुम्ही केलं होतं सांत्वन. आई कविता ऐकताना कंठ माझा दाटला होता. आई असते ना तुमच्यासारखीच तो दिवसच मला खास वाटला होता, तो दिवसच मला खास वाटला होता. त्या दिवसानंतर मी आईसाठी कधी डोळ्यात पाणी आणलं नाही. तुमच्याशिवाय बाई मी कुणाला दैवत कधी मानलं नाही, दैवत कधी मानलं नाही. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आज मी ही शिक्षिका झाले. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आज मी ही शिक्षिका झाले. तुमचीच घेऊन छबी या व्यवसायात आले, या व्यवसायात आले. तुमच्यासारखंच याला व्यवसाय मी मानत नाही. बाप्पाचेच असावेत आशीर्वाद अन पूर्वजन्माचे संचित काही. तुमच्यासारखंच ममत्व मला आयुष्यभर जपायचं आहे. तुमच्यासारखंच ममत्व मला आयुष्यभर जपायचं आहे. काही मोठं नको अजून तुमची विद्यार्थिनी म्हणून कर्तृत्वानं बहरायचं आहे. तुमची विद्यार्थिनी म्हणून कर्तृत्वानं बहरायचं आहे. अगदी कविता जी शब्दबद्ध केलेली आहे, अगदी वास्तव तसंच आहे. रेश्मा पानसरे मॅडमबद्दल आणि त्यांच्याच शिक्षिका विजया जाधव अर्थात विजया इंगळे मॅडम यांच्याबद्दल. नक्कीच ही कविता आपल्याला प्रेरणादायी ठरेल आणि आपणही देखील आदर्श शिक्षक बनण्याचा प्रयत्न कराल, आदर्श विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न